नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. बघा, आता मी इथं कानाल्याला हावरी आणि गूळ बारीक करून घेतलेला आहे आणि खूप गडबडीत मी आता हे कानाले बनवत आहे. तर बघा, इथं शेंगदाणे आपले हावरी म्हणजे व्हाईट पांढरे तीळ आणि गूळ बारीक करून घेतलेला आहे. आणि हो की मी तुपात आणि दूध टाकून हे आटा भिजून घेतलेला आहे. 1 वाटी रवा आणि 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. तर बघू शकताय मी इथं 2 करंज्या बनवल्या. चला आता मी करंज्याला सुरुवात करत आहे आणि बनवल्यावर तुम्हाला दाखवते कशा करंज्या बनवायच्या. आणि अंधार पण खूप बाहेर पडलाय, बघू शकताय. म्हणजे रात्रीच्या वाजलेल्या, आता किती वाजल्या तर माहिती नाही, पण मी रात्रीचा ब्लॉग बनवत आहे आणि उद्या सकाळ मी टाकणार आहे. नक्की बघा, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. चला, करंज्या बनवून झाल्यावर दाखवते तुम्हाला. एकदम खुसखुशीत आणि मऊ सुरत हॉटेल जावं अशा करंज्या होतात, अशा ह्याच्यात तुपात आणि ह्याच्यात बनवलेल्या. चला, भांडे पण पडलेत माझे, खूप राडा पडलाय, सकाळ परत कामावर जायचंय. बघा, तर आता झालेल्यात माझ्या करंज्या बनवून शानी. तर अशा मी करंज्या बनवलेल्या. आता तर तुम्हाला मी बोलली होती ना, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या करंज्या. आता म्हणजे तुम्ही समजून जाल की ठेवतानाच अशा करंज्या विरघळल्या. आता म्हणलं ही तोंडात टाकल्यावर तर किती विरघळणार आहे. तर ही माझ्या आता बनवून झालेल्यात करंज्या. तर तुम्हाला दाखवत आहे मी करंज्या किती मऊ आणि किती एकदम तोंडात टाकायला असंच विरघळणाऱ्या. बघू शकता, आहे का, हात लावपर्यंतच मोडल्यात. तर आता इथं बघू शकताय तुम्ही, मी दुसरी करंजी घेत आहे. तर हा बघा, आहे का, इतक्या मऊ झाल्यात करंज्या. आणि मळलंय कशात मी 1 वाटी तूप टाकलंय. तूप म्हणजे आपले शहरातल्या भाषेत सांगायचं झालं तर घी बोलतात त्याला, आणि आपली खेड्यातल्या भाषेत बोलायचं तर तूप बोलतात त्याला. तर हे असं तूप टाकलंय आणि 2 वाट्या दूध टाकलंय. दूध आणि तुपात हे मळलंय. याला पाणी बिलकुल यूज केलं नाही. तर जेवढं आपण आटा किती घेतोय, रवा किती घेतोय, ह्याच्या आटीने आपण ही सारण बनवून घ्यायचंय. तर मी ह्याला सारण घेतलेलं आहे 1 किलो तीळ आणि 1 किलो गुळाचं सारण घातलेलं आहे. आणि ह्याला जर आपला आटा किती घ्यायचा आहे तर 2 वाटे मी मैदा घेतला आहे आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर रवा टाकल्याच्यामुळं काय होतं, आपलं पीठ फुगलं जातं आणि व्यवस्थित मुरलं जातं. तिथून पुढं मग करंज्या व्यवस्थित येतात. म्हणून मी त्याला जास्त तूप टाकलेलं आहे आणि दूध 2 वाट्या टाकलेल्या आहेत. 2 वाट्या म्हणजे तुम्ही वाटीचा अंदाज पण तुमच्या ह्याने करू शकताय. वाटी केवढी काय त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकताय. घरात फॅमिली किती, तुम्हाला किती दिवसाचं बनवायचं आहे, खाणार किती, तर म्हणजे आपले जेवढी माणसं घरात असते त्या आटीने आपण आटा घेऊ शकतो आणि ते तूप पण तेवढंच यूज करू शकतात. माझ्या घरात आहेत 2-4 माणसं, तर मी 2 वाटे मैदा आणि 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर आपण थोडासा आटा जरी मळला ना तर करंज्या खूप होतात. ह्याच्या करंज्याला एवढा आटा पण लागत नाही. तर हा सांगायची पद्धत, तर मी गावच्या पद्धतीने पण करंजी बनवलेली आहे, मुरड घालून, बघू शकताय. आणि अशी मुरड मस्त आली का नाही, हो आहे का. तर तुम्ही सांगा, अशी बनवली म्हणल्यावर ह्याच्या खऱ्या किती मस्त येणार. जर आपण असा जर आटा बनवाय घेतला तर याची खारी किती छान येणार आणि ह्याला लेयर्स किती पडणार. तर ह्या हिशोबाने आपण बनवू शकतोय. आणि खरंच ह्या पद्धतीने तुम्ही सारण बनवून घेऊ शकतात. मी खरंच ह्या पद्धतीने सारण बनवून घेतलंय. तर एवढी मस्त आल्यात ना करंज्या, तर एकदम मऊ आणि लुसलुसीत आल्या त्या. खरं ही मला मुरड येत नव्हती, पण मी शिकली. बघा, हे का, एवढी भारी मुरड बनवायला येते का नाही. आपण जर ट्राय जर केली ना तर खूप छान मुरड टाकता येते आपल्याला. आणि मी खरंच माझ्या आजीची मुरड एकदा टाकताना बघितली होती, सासूबाईंची, आणि त्या व्यक्तीने जशी मुरड टाकली त्या हिशोबाने मी बनवले, म्हणून मला करंज्या यायला लागल्या. आता चला, मी हे तर ब्लॉग खतम करत आहे. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आणि कोणाकोणाला माझे ब्लॉग आवडतात, व्हिडिओ आवडतात, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला, धन्यवाद इथं सर्वांना.